जळगाव शहरात चड्डी गँगचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। यावेळी चड्डी गँगनं जळगाव शहरातील 3 मंदिरांसह एका घरात चोरी केली। रायसोनी नगर येथील गजानन मंदिरातील 700 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका, 1.5 फुटाची धातूची गणपती मूर्ती आणि दानपेटीतील रक्कम या चोरट्यांनी लंपास केली आहे। त्यामुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण सुद्धा बघायला मिळतंय। त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। वाहन हे प्रवासाचं साधन असतं, मात्र हल्ली ते प्रवासासोबत इतर कारणांनीच अनेकदा चर्चेमध्ये आलंय। त्यातल्या त्यात थार गुन्हेगाराच्या अनेक कारनाम्यांमुळे चर्चेत असते। छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी चक्क थार गाडीच्या मदतीनं एटीएम ओढून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न फसलाय। ही शक्कल अंगाशी येणार असं दिसताच त्यांनी त्या ठिकाणाहून पळ सुद्धा काढला। आता कायद्याच्या कचड्यातून ते वाचणार नाहीत हे तितकंच खरं, मात्र या कारमधून ते किती वेगाने आणि किती लांब पळ काढतायत, कायद्याला किती दिवस हुलकावणी देतायत हे सुद्धा पाहावं लागेल। पुण्यात कोयत्याची दहशत आता एक नेहमीची घटना झाली की काय असा प्रश्न पुणेकरांसह महाराष्ट्रातल्या अनेकांना पडलाय। आधीच कोयत्याच्या दहशतीखाली वावरणाऱ्या पुणेकरांना आणखी घाबरवणारी ही घटना। 17.5 नळी परिसरात कोयता हातात घेत टोळक्यानं अक्षरशः धुडगूस घातला। या परिसरामधील व्यावसायिकांकडून हप्ता वसूल करण्यासाठी दहशत माजवण्याचा हा प्रयत्न होता। या टोळक्यानं अनेक दुकानांची, वाहनांची तोडफोड सुद्धा केली। आता अशा तथाकथित भाईंची दहशत पोलीस मोडीत कधी काढतायत हे पाहावं लागेल। नाशिकच्या लोणकरमाळा या ठिकाणी बिबट्याचा वावर सध्या बघायला मिळतोय। अशातच आता पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय। त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ माजली आहे। गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची परिसरात दहशत पाहायला मिळते। गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये बिबट्याचं हे चौथ्यांदा दर्शन। त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे। तातडीनं पिंजरा लावण्याची मागणी नागरिक करतायत आणि त्याला वन विभागाकडून पिंजरा लावण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय।